नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। टीईटी 2025 परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमची परीक्षा होत आहे। विद्यार्थी जोरात तयारीला लागलेले आहेत। या परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जो एक गेम चेंजर आपला विषय ठरतो तो म्हणजे मानसशास्त्र। बघा, मानसशास्त्र जरी तुम्ही याच्यापूर्वी डीएड बीएडला असताना अभ्यासला असला तरी सुद्धा गॅप पडल्यामुळे काय होतं, मानसशास्त्र हा विषय थोडासा विद्यार्थ्यांना कठीण वाटतो आणि विद्यार्थी फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याच्या तयारीमध्ये असतात। पण मानसशास्त्रासारखा विषय जो आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याच्या आधी त्याची थेरी तुम्ही कंप्लीट केली पाहिजे। तर मानसशास्त्र या विषयाचा सिलेबस काय आहे, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणत्या टॉपिकवरती जास्तीत जास्त क्वेश्चन येतात हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। त्याच्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपल्या चॅनलवरती जे मोफत टीईटीचे लेक्चर आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर टीईटी साठी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे। एज्युकेशन टीईटी टेट या सेक्शन मध्ये तुम्ही जावा। इथं गेल्यानंतर तुम्हाला महा टीईटी पेपर 1 पेपर 2 शशिकांत अन्नदाते सरांचं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक दिसून येईल। हे पुस्तक अतिशय इम्पॉर्टंट आहे। सीटीईटी असेल, टेट असेल, सेट नेट असेल, सगळ्याच परीक्षांसाठी हे पुस्तक तुम्हाला इथं महत्त्वाचं आहे। सोबतच तुम्हाला इथं बघा, एकच मिनिट थांबा। हा बघा, टीईटी पेपर 1 प्रश्नपत्रिका, ठीक आहे। टीईटी पेपर 1 14 प्रश्नपत्रिका 2013 पासून 21 पर्यंतच्या आणि 7 प्रश्नपत्रिका असलेलं हे एक पुस्तक तुम्हाला इथं अवेलेबल होत आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सेम टीईटीचं पेपर 2 साठी पण पुस्तक इथं मिळून जाते। इथे बघा, टीईटी पेपर 2 सामाजिक शास्त्र, गणित आणि विज्ञान, ओके। इथे पूर्वीच्या 7 प्रश्नपत्रिका आणि 7 सराव प्रश्नपत्रिका, संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला टीईटीची इथं भरपूर पुस्तकं अवेलेबल होत आहेत। याच्यानंतर बघा, तुम्हाला इथं तुम्हाला टीईटी पेपर 1 2 टीईटी मार्गदर्शक, टीईटी पेपर 1 प्रश्नपत्रिका असं संपूर्ण एक संच मिळत आहे टीईटीच्या पुस्तकाचा। ते तुम्ही इथं करू शकता। आणि आता सध्या नवीन एडिशन जी आपली आलेली आहे 7वी सुधारित आवृत्ती, बघा इथं ही आपली नवीन एडिशन आहे 7वी सुधारित आवृत्ती 2025 ची हे एडिशन आहे। याच्यामध्ये तुम्हाला टीईटी संपूर्ण मार्गदर्शक पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे तुम्हाला फक्त 21 पर्यंतचेच पेपर मिळत होते, तर सगळे पेपर 24 पर्यंतचे सगळे पेपर तुम्हाला इथं या पुस्तकामध्ये मिळतील। पूर्वीच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित दिलेल्या आहेत, बघून घ्या। तर हे नवीन एडिशन आहे। ही एडिशन तुम्हाला 7वी एडिशन आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती पण मिळेल, अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण बघा, आणि ऑनलाईन तुम्ही हे पुस्तक परचेस करू शकता, किंवा तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक घेऊ शकता, ठीक आहे, ओके। तर अशा पद्धतीने टीईटीची पुस्तकं आपल्याला इथं भरपूर आहेत। याच्या व्यतिरिक्त इथं तुम्हाला विज्ञानासाठी, इंग्रजीसाठी, मराठीसाठी सुद्धा इतर पुस्तकं आहेत, जसं की मराठी शब्दसंग्रह आहे, ठीक आहे, ओके। गणित बुद्धिमत्तासाठी पुस्तकं आहेत, तुम्हाला जनरल नॉलेजसाठी आहेत, त्याच्यानंतर चालू घडामोडीसाठी आहेत। विज्ञानासाठी तुम्ही रवी भूषण सरांचं लुसेंटचं पुस्तक वापरू शकता, जो तुमच्या स्टेट बोर्डचा सगळा सारांश आहे किंवा एनसीईआरटीचा सगळा सारांश आहे। पुस्तक तुम्हाला थेरी फॉर्मॅटमध्ये पण मिळत आहे आणि एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये पण मिळत आहे, ठीक आहे, ओके। ही झाली तुमची पुस्तक सूची। आजचं आपलं लेक्चर आहे विशेषतः मानसशास्त्राचा सिलेबस काय आहे आणि कशा पद्धतीने टॉपिक तुम्ही इथं कव्हर केले पाहिजे, ठीक आहे। इथं मी जे पुस्तक घेतलेलं आहे हे अन्नदाते सरांचं पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ज्या तुमच्या परीक्षेची नीड आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथं सिलेबस दिलेला आहे। तर हे सगळे टॉपिक, आता याच्यातले हॉट टॉपिक कोणते आहेत, कशावरती जास्त प्रश्न येतात, हे आपण इथं सगळं बघणार आहे, ठीक आहे, ओके। तर ही आहे सरांच्या बुकची इंडेक्स, बघा। आता याच्यामध्ये तुम्हाला 21 पर्यंत प्रश्नपत्रिका दिलेत, म्हणजे 7वी नवीन एडिशन आहे। नवीन एडिशन मध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका मिळून जातील। बघा, याच्यामध्ये थेरी पण आहे, म्हणून तुम्हाला मी या पुस्तकाची इंडेक्स दाखवते। तर तुम्हाला बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्राचा अभ्यासक्रम कोणता आहे, किती टॉपिक आहेत, कशा पद्धतीने कव्हर करायचंय
हे सगळं आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. इथं जर आपण बघितलं तर तुम्हाला इथं पहिला टॉपिक कव्हर करावा लागतो मानसशास्त्र संकल्पना. विद्यार्थी काय करतात माहिती का, विद्यार्थी मधूनच अवधान टॉपिक करतात, मधूनच स्मृती, मधूनच प्रेरणा, मधूनच व्यक्तिमत्व. तर असं करू नका. जो प्रॉपर सिलेबस आहे तो प्रॉपर सिलेबस इथं तुम्ही कव्हर करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्राचा उदय कसा झाला, मानसशास्त्र कशा पद्धतीनं मानसशास्त्राचा विकास होत गेला, बरोबर, आत्मा, मन वगैरे वगैरे याचं जे स्वरूप आहे हे आपल्याला इथून अभ्यासावं लागतं. आणि इथं तुम्हाला मानसशास्त्राच्या ज्या व्याख्या आहेत, जे प्रख्यात मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी दिलेल्या ज्या व्याख्या, जसं मॅकडुगल असतील, त्याच्यानंतर अरिस्टॉटल असतील, बरोबर, तर यांच्या ज्या डेफिनेशन आहेत त्या या डेफिनेशन तुम्हाला कराव्या लागतात. कारण का, व्याख्येवरती पण क्वेश्चनची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मानसशास्त्राच्या पद्धती इथं अभ्यासाव्या लागतात, जे तुम्हाला मानसशास्त्र इंट्रोडक्शन किंवा मानसशास्त्राचा परिचय या टॉपिक मधून सगळं काही तुम्हाला इथं मिळतं. तर याच्यावरती एक व्हिडिओ लेक्चर पण आपला आहे, तुम्ही आपल्या लाईव्ह मध्ये किंवा व्हिडिओ सेक्शन मध्ये बघा, तुम्हाला मानसशास्त्र इंट्रोडक्शनचं एक लेक्चर मिळून जाईल. ठीक आहे, ओके. तर हा टॉपिक विद्यार्थी स्किप करतात, शक्यतो तर स्किप करू नका, कारण इथून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जसं की मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कुठं उघडण्यात आली, कोणी उघडली वगैरे वगैरे, किंवा मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जातं, किंवा मानसशास्त्राचे आधुनिक जनक कोणाला म्हटलं जातं, किंवा सॉरी आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. अशा पद्धतीने तुम्हाला इथं क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे मानसशास्त्र संकल्पना हा जो टॉपिक आहे हा आपण स्किप नाही केला पाहिजे. दुसरा टॉपिक येतो अध्ययन. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये पण तुम्हाला अध्ययन ही संकल्पना काय आहे, अध्ययनाची व्याख्या असेल, इथं पण मन, त्याच्यानंतर मॉर्गन असतील, अरिस्टॉटल नाही, मॅकडुगल असतील, उडवर्थ असतील, थॉर्नडाईक असतील, यांच्या अध्ययनाच्या व्याख्या तुम्हाला करायच्या आहेत, पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप इथं अभ्यासायचं आहे. अध्ययन प्रक्रिया कशी आहे, त्याचं स्वरूप कसं आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला अध्ययनाची वैशिष्ट्ये, लक्षात घ्या, टॉपिक अशा पद्धतीने कव्हर करायचं की कशावरती क्वेश्चन येऊ द्या, उत्तर तुम्हाला आली पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का आहे, याच्यामध्ये तुम्हाला थॉर्नडाईकची उपपत्ती खूप जास्त महत्वपूर्ण आहे, ज्यांनी कशावरती प्रयोग केला होता, मांजरावरती प्रयोग केला होता. एक मांजर फूटपेटिकेमध्ये ठेवलं होतं आणि त्याच्यासमोर एक मासा ठेवला होता, प्रयत्न प्रमाण उपपत्ती. ओके, तर इथं तुम्हाला अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का आहे, अध्ययन उपपत्तींचं वर्गीकरण तुम्हाला इथं अभ्यासावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं अध्ययन उपपत्ती संकल्पनेतील महत्वपूर्ण बाबी असतील, आणि हे सगळं अभ्यासताना तुम्हाला शैक्षणिक महत्व जे आहे ना ते सुद्धा अभ्यासावं लागतं, आणि त्याच्यावरती तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी विद्यार्थ्यांची किती आहे हे बघण्यासाठी तिथं क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर अध्ययन उपपत्तीसाठी प्रयोग केलेले प्राणी कोणते, सिंपल क्वेश्चन असतात, कोणी कुत्र्यावरती प्रयोग केला, कोणी मांजरावरती प्रयोग केला, अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आणि थॉर्नडाईकच्या प्रयत्न प्रमाण उपपत्तीचं महत्व, त्याचं नियम, इथं त्यांनी नियम मांडलेले आहेत. कोणते नियम आहेत ते तुम्हाला अध्ययन टॉपिक मध्ये करावे लागतात, सरावाचा नियम असेल, सज्जतेचा नियम असेल, वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे तुम्हाला इथे करावं लागतं. विद्यार्थी मधूनच हे नियम करतात, पण त्यांना माहित नसतं की हा सिक्वेन्स कशाचा आहे, अध्ययन टॉपिकचा आहे. ओके, क्लिअर. तर अध्ययन टॉपिक मध्ये तुम्हाला एवढे सगळे मुद्दे अभ्यासावे लागतात, आणि जेव्हा तुम्ही अध्ययन टॉपिक समजून घेता त्याच्यानंतरच तुम्ही अध्ययन संक्रमण अभ्यासू शकता, बरोबर. याच्यामध्ये धन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण, त्याच्यानंतर अध्ययन संक्रमणाचं शैक्षणिक महत्व असेल, त्याच्यानंतर अध्ययन संक्रमणाचा जो आलेख असतो तो कसा असतो, वगैरे वगैरे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. इव्हन त्याच्यावरती तुम्हाला अध्ययन संक्रमण वक्राच्या ज्या स्टेजेस आहेत ज्याच्यामध्ये पठार अवस्थेवरती तुम्हाला जास्त क्वेश्चन येतात. लक्षात आलं, क्लिअर. तर अध्ययन संक्रमण ही जी उपपत्ती आहे याचा याचा अर्थ तुम्हाला विचारला जातो. अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार तुम्हाला विचारले जातात. अध्ययन संक्रमणामधील महत्वाच्या बाबी, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावरती खूप जास्त भर आहे. धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. ठीक आहे, ओके. तर हे जे प्रकार आहेत अध्ययन संक्रमणाचे, हे सगळे प्रकार तुम्हाला इथे व्यवस्थित अभ्यासावे लागतात. त्याच्यानंतर आहे वाढ आणि विकास प्रक्रिया. इथं अध्ययन हा टॉपिक पूर्ण संपतो. कधी कधी काय होतं माहिती का, अध्ययन टॉपिक अंतर्गत अवधान हा
पॉइंट इथं ऍड केला जातो. अध्ययनावर परिणाम करणारा घटक आहे हा अवधान. सॉरी, अध्ययन संक्रमणावर परिणाम करणारा घटक. अवधान, प्रेरणा हे काय आहेत? अध्ययन संक्रमणावरती परिणाम करणारे घटक आहेत. पण इथं अवधान हा सेपरेट टॉपिक दिलेला आहे, बेस्ट आहे, ते देखील इथं आपल्याला चालू शकतं. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला पुढे बघा. नेक्स्ट तुमचा टॉपिक आहे वाढ आणि विकास. इथं बघा, आता वाढ आणि विकास हा टॉपिक तुम्ही जितकं डीप मध्ये कराल ना तितकं तुम्हाला फायद्याचं आहे, कारण इथं पण क्वेश्चनची संख्या भरपूर असते, लक्षात घ्या. तर बघा, विकास अवस्थेची वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर विकासाच्या प्रक्रियेचं स्वरूप, इथून तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन येतात. वाढ व विकासावर मानसशास्त्रज्ञांचं संशोधन. बघा, वाढ आणि विकासावरती मानसशास्त्रज्ञांचं संशोधन. त्याच्यानंतर मानवी विकासाच्या पातळीनुसार होणारा वर्तन बदल. ओके, याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन राहतात. शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन होतं. परफेक्शन नसेल तर अजूनच जास्त कन्फ्युजन होतं. ओके, त्याच्यानंतर बघा, इथं तुम्हाला अगेन इम्पॉर्टंट पॉइंट, जीन पियाजेची जी उपपत्ती आहे त्या उपपत्तीमधील बौद्धिक विकासाचे टप्पे काय आहेत? जीन पियाजेच्या उपपत्तीमधील बौद्धिक विकासाचे टप्पे. त्याच्यानंतर आत्मसातीकरण म्हणजे काय? ओके, त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जातं आत्मसातीकरण म्हणजे काय. हे सगळं कशामध्ये येतं? वाढ आणि विकास प्रक्रियेमध्ये येतं. संपूर्ण टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे, ना की वेगवेगळे मुद्दे फक्त जे महत्वाचे आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारलेत. कारण का सिलेबस खूप मोठा आहे आणि असं वेटेज वगैरे तुम्हाला इथं दिलेलं नाहीये की बाबा या टॉपिक वरती एवढे क्वेश्चन असतील सो तुम्ही तो टॉपिक जास्त फोकस करू शकता, अशा पद्धतीने नाहीये. तुम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर करायचं आहे. ओके, लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा, व्यक्तिमत्व टॉपिक येतो. व्यक्तिमत्व आणि व्यक्तिभेद खूप महत्वाचा टॉपिक आहे हा. IMP टॉपिक थोडंसं दुर्लक्ष होतं आपल्या याच्याकडं, पण पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला समतोल व्यक्तिमत्वाची लक्षणं. ओके, समतोल व्यक्तिमत्वाची लक्षणं, शालेय स्तरावर व्यक्तिमत्व विकास, व्यक्तिमत्व वर्गीकरण, व्यक्तिभेदावरील परिस्थितीचा परिणाम, व्यक्तिभेदावरील अनुवंशाचा परिणाम, अंतःस्रावी ग्रंथीचा व्यक्तिमत्वावरील परिणाम, मानवी विकासात अनुवंश आणि परिसर याची भूमिका, व्यक्तिभेदानुसार शिक्षण. ओके, तर हा जो टॉपिक आहे या टॉपिक मध्ये जवळजवळ तुम्हाला 8 सब पॉइंट करावे लागतात आणि अतिशय डीप मध्ये करावे लागतात, कारण हा टॉपिक समजून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचा टॉपिक येतो बुद्धिमत्ता. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेच्या व्याख्या, याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेच्या व्याख्या कराव्या लागतात. डॅनियल गोलमन यांची एक व्याख्या आहे, बरोबर. मानसशास्त्रज्ञांचे बुद्धिमत्ता क्षेत्रातील महत्वपूर्ण कार्य तुम्हाला करावं लागतं. भावनिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता संशोधन, भावनिक बुद्धिमत्तेचं स्वरूप आणि डॅनियल गोलमन यांनी मांडलेले भावनिक बुद्धिमत्तेचे घटक. हा पॉइंट जो आहे ना, हा पॉइंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, चला त्याच्यानंतर येतो प्रेरणा हा घटक. प्रेरणा बघा, इथं तुम्हाला अगेन तुम्हाला जसं बुद्धिमत्तेच्या व्याख्या तुम्ही केल्या तसं इथं तुम्हाला प्रेरणेच्या व्याख्या आणि त्यांची मतं, बरोबर. प्रेरणेचं स्वरूप आणि प्रेरणेची वैशिष्ट्य, प्रेरणांचे प्रकार, हे सगळं एक्झाम साठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्मरण आणि विस्मरण, इथं तुम्हाला स्मरणासंबंधी महत्वाची तथ्ये, ओके, धारणेचं स्वरूप आणि पद्धती, विस्मरण प्रक्रियेचं स्वरूप, विस्मरण प्रक्रियेची वैशिष्ट्ये. तर जेवढे सब पॉइंट दिलेत ना, प्रत्येक सब पॉइंट वरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात, लक्षात घ्या. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही विस्मरण प्रक्रिया केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वैशिष्ट्यांवरती क्वेश्चन आला तर तिथं आपल्याला आश्चर्य वाटायला नको, कारण का जेव्हा आपण संकल्पना करतो ना तर वैशिष्ट्य आपोआप आपल्याला तिथं समजून जातात. त्याच्यानंतर आहे अवधान, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बरोबर. अवधानाचा अर्थ आणि प्रकार, अवधानावर परिणाम करणारे घटक, अवधानाचं स्वरूप आणि वैशिष्ट्य, हे इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. अवधानाचे प्रकार किती आहेत मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. ऐच्छिक, अनैच्छिक आणि इतर पण प्रकार आहेत. 2 तर महत्वाचे आहेत, बाकीचे पण इथं आहेत. त्याच्यानंतर 10वा टॉपिक येतो संवेदना. बघा, इथं तुम्हाला संवेदनेची व्याख्या, संवेदनेचं उदाहरण, संवेदनेचं स्वरूप आणि वैशिष्ट्य इथं करावी लागतात.
त्याच्यानंतर 11 नंबरचा टॉपिक आहे अवबोध. अवबोधाचा अर्थ आणि स्वरूप. अवबोधाचा अर्थ आणि स्वरूप इथं आपल्याला कंप्लीट करावं लागतं. हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. संवेदना, अवबोध. अवधान टॉपिक सोपा आहे, लक्षात घ्या, पण हे संवेदना आणि अवबोध हे जे टॉपिक आहेत ना, हे टॉपिक आपल्याला सतत रिवाइज करावे लागतात आणि त्याच्यावरचे क्वेश्चन पण आपल्याला जास्तीत जास्त सोडवावे लागतात, तर तिथं कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर होऊन जातात. अवबोध टॉपिक मध्ये तुम्हाला अवबोधाचं स्वरूप, अवबोध आणि प्रतिमा याच्यामधला फरक, समष्टीवाद्यांची अवबोधासंबंधीची मतं, अवबोध होण्यातील अडथळे, चित्तभ्रमाची कारणे आणि अवबोधाचं शैक्षणिक महत्व हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, अवबोधाचं शैक्षणिक महत्व लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे संकल्पना निर्मिती. बघा, संकल्पना निर्मिती, इथे तुम्हाला संकल्पना निर्मितीच्या टप्प्यांचा क्रम करायचा आहे. ओके, हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. अवबोध. त्याच्यानंतर आहे प्रतिमा. इथं तुम्हाला प्रतिमेच्या डेफिनेशन, प्रतिमेचे प्रकार, त्यांची उदाहरणं लक्षात ठेवावी लागतील. कधी कधी उदाहरणावरती पण क्वेश्चन येतात. प्रतिमेची वैशिष्ट्य, मनचक्षुवर प्रतिमा निर्मिती आणि प्रतिमा बोधनाचं शैक्षणिक महत्व, हे तुम्हाला इथं कव्हर करावं लागणार आहे. जर प्रॉपर अशी पुस्तकं तुमच्याकडे नसतील तर मानसशास्त्राचा अभ्यास आपण कव्हर केलाय का नाही हे तुमच्या लक्षात येणार नाही. तुम्ही अवधान टॉपिक कराल, स्मृती कराल, प्रेरणा कराल आणि क्वेश्चन तुम्हाला प्रतिमा टॉपिक वरती आलाय, क्वेश्चन तुम्हाला संकल्पना निर्मितीवरती आलाय, तर तिथं अडचण येऊ शकते. त्याच्यानंतर 14 नंबरचा टॉपिक आहे कल्पना. कल्पनेच्या व्याख्या. इथं तुम्हाला कल्पनेच्या व्याख्या करून कल्पना आविष्काराची संधी देणारे उपक्रम अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर आहे समायोजन. समायोजनाचा अर्थ आणि समायोजनाचं स्वरूप इथं तुम्हाला अभ्यासायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संरक्षण यंत्रणा. संरक्षण यंत्रणा दुर्लक्ष होणारे टॉपिक आहेत बघा हे. याच्यामध्ये ताणाचे प्रकार आणि त्याची उदाहरणं, लेविनने मांडलेलं मानसिक संघर्षाचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे, मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी उपाय. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर 17 नंबरचा टॉपिक आहे अभिरुची, अर्थ आणि स्वरूप. त्याच्यानंतर सर्जनशीलता. मागच्या एक्झाम मध्ये सर्जनशीलतेवरती क्वेश्चन होते. तुम्ही क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर साठी तुम्ही आपली नवीन एडिशन वापरा. नवीन एडिशन मध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मिळून जातील. ठीक आहे, 24 पर्यंतचे. सर्जनशील किंवा निर्णायक विचार प्रक्रियेचा क्रम तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे आंतरक्रिया विश्लेषण. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये तुम्हाला फ्लँडर्सची आंतरिक विश्लेषण प्रणाली विचारली जाऊ शकते. ओके, फ्लँडर्सची आंतरिक विश्लेषण प्रणालीतील वर्तन प्रकारांची वर्गवारी विचारली जाऊ शकते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला आंतरक्रिया विश्लेषणाचे फायदे काय आहेत, आंतरक्रिया विश्लेषणाच्या मर्यादा काय आहेत. ओके, अॅबिडॉन आणि हंटरची शाब्दिक आंतरक्रिया वर्ग प्रणाली. व्हॅल्यू ऍडिशनल कंटेंट आहे, इतर पुस्तकांमध्ये मिळणार नाही, लक्षात ठेवा. ओके, विशेष गरजा असणाऱ्या बालकांची वैशिष्ट्ये जास्त हायलाइट केला जातो हा टॉपिक, आणि विशेष शिक्षकांची वैशिष्ट्ये इथं तुम्हाला करावी लागतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट आपल्याला काय विचारलं जातं बघा, मानसशास्त्र. याच्यानंतर तुम्हाला अध्ययन अकार्यक्षमता दोष, वाचन अक्षमता विद्यार्थ्यांची वैशिष्ट्य, मतिमंद विद्यार्थ्यांची लक्षणं, मतिमंद अध्ययनार्थ्यांसाठी शिक्षकांचा दृष्टिकोन काय आहे. ओके, त्याच्यानंतर सुरू होतो तुमचा अध्यापन प्रक्रिया टॉपिक. ओके, सेम इथं अध्ययनासारखं तुम्हाला अध्यापनाच्या व्याख्या करायच्या आहे. अध्यापन शास्त्र म्हणजे काय, अध्यापनातील 3 उपागमाचं स्वरूप असेल, अध्यापन तत्व आणि वैशिष्ट्य, अध्यापनाचे स्वरूप, परिणामकारक अध्यापनासाठी कोणत्या क्षमता हवेत, अध्यापनाच्या पद्धती आणि सूत्र यांची महत्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे कव्हर करावी लागते. ठीक आहे. 22 नंबरचा टॉपिक येतो अध्यापन उपपत्ती. याच्यामध्ये तुम्हाला उपपत्तींचं वर्गीकरण अगोदर दिलेलं आहे. औपचारिक अध्यापन उपपत्ती, वर्णनात्मक अध्यापन उपपत्ती आणि सर्वसामान्य अध्यापन उपपत्ती. ठीक आहे, ओके. तर हे वर्गीकरण आधी तुम्ही कंप्लीट करून घ्या आणि नंतर तुम्ही उपपत्ती इथं अभ्यासू शकता. त्याच्यानंतर आहे शैक्षणिक मूल्यमापन. थोडस वेटेज कमी पण असतं याच्यावरती, क्वेश्चन पण इतके जास्त येत नाहीत, पण अगदीच येत नाहीत असं पण नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे शैक्षणिक मूल्यमापन हा टॉपिक आपल्याला करावाच लागतो. इथं तुम्हाला उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यावयाची दक्षता, मूल्य निर्धारणाची भूमिका, सहसंबंध गुणक, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, त्यांचा लावलेला अर्थ. ओके, आणि 24वा टॉपिक येतो विचार प्रक्रिया.
याच्यामध्ये तुम्हाला विचार प्रक्रियेचं स्वरूप आणि विचार प्रक्रियेतील अडथळे हे दोन मुद्दे इथं कव्हर करावे लागतात. बघा, तुम्ही टीईटीची परीक्षा देताय, तुम्हाला मानसशास्त्राचा सिलेबस माहित होता का? तर आज माहित झाला हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. त्याच्यानंतर बघा, विभाग दुसऱ्यामध्ये तुम्हाला इथं बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, अभ्यासक्रमानुसार सविस्तर विवेचन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न पण तुम्हाला इथं दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला अभियोग्यता, शिक्षक अभियोग्यता संकल्पना काय आहे, अभियोग्यतेचा अर्थ, अभियोग्यतेच्या व्याख्या, अभियोग्यतेसंबंधी मूलभूत गृहीतक, अभियोग्यता चाचणी तयार करण्याची पद्धती, शिक्षक अभियोग्यता संकल्पना, शिक्षक अभियोग्यतेची क्षेत्रे, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये सोपं आहे, शिक्षकाच्या गुणवैशिष्ट्यासंबंधी संशोधने आणि महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला हेरी कंटेंट सहसा कोणत्या पुस्तकामध्ये मिळत नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, नेक्स्ट आहे इथं तुम्हाला अभियोग्यतेनंतर शिक्षण संकल्पना. ठीक आहे, ओके, शिक्षणाची संकल्पना, अभ्यासक्रम आणि अध्यापन अभियोग्यता. इथं तुम्हाला करावं लागतं शिक्षणाची संकल्पना, शिक्षणाचे प्रकार, शिक्षण द्विकेंद्री आणि त्रिकेंद्री प्रक्रिया. ठीक आहे. अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम रचनेच्या ज्या पद्धती आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात. अध्यापनामध्ये तुम्हाला अध्यापन अर्थसंकल्पना, अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप, अध्यापनाची उद्दिष्ट, ओके, अध्यापनासाठी मूलभूत आवश्यक बाबी आणि अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्य लक्षात ठेवा. ओके, हे तुम्हाला इथं कव्हर करावं लागतं. त्याच्यानंतर अध्यापनावर परिणाम करणारे घटक, शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती याच्यामधील फरक. त्याच्यानंतर अध्यापन पद्धतीचा अर्थ, अध्यापनाचे प्रकार, अध्यापनाच्या अवस्था, अध्यापनाची विविध पद्धती, अध्यापनाची सूत्रे. खूप जास्त कंटेंट जे आहे ना याच्यावरती क्वेश्चन जास्त असतात, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर अध्यापनाचा स्मृती स्तर काय आहे, आकलन स्तर काय आहे, चिंतन स्तर काय आहे, यांचा तुलनात्मक अभ्यास, त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. अध्ययन अनुभव शंकूवरती क्वेश्चन येतात आणि या टॉपिक वरती तुम्हाला महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर शैक्षणिक मूल्यमापन, मूल्यमापन प्रक्रियेचा त्रिकोण, मूल्यमापन प्रक्रियेचे घटक, त्याच्यानंतर मूल्यमापन उद्दिष्टांचे वर्गीकरण, मूल्यमापनाचे प्रकार, मूल्यमापन साधनांचे निकष, त्याच्यानंतर मूल्यमापनाची साधने, मूल्यमापनाचा नवीन दृष्टिकोन, अध्यापन नियोजन, संविधान तक्ता आणि महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, शैक्षणिक मूल्यमापन खूप जास्त महत्वाचं आहे, स्किप करू नका अजिबात. त्याच्यानंतर तुम्हाला इथं व्यक्तिमत्वाच्या व्याख्या, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक, व्यक्तिमत्व उपपत्ती, व्यक्तिमत्व मापन, समायोजन आणि विषम समायोजन टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संरक्षण यंत्रणा, अभिरुची, आवड आणि या सगळ्यांवरती दिलेले आहेत वस्तुनिष्ठ प्रश्न प्रॅक्टिससाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर बाल मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र महत्वाच्या मुद्द्यांचं परीक्षाभिमुख विवेचन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथे तुम्हाला बाल मानसशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या, बाल मानसशास्त्राची उद्दिष्ट, मानसशास्त्राचा विकास, मानसशास्त्रातील प्रमुख संप्रदाय, शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय, बाल मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतींचं वर्गीकरण, बाल विकास म्हणजे काय आणि विकासाच्या उपपत्ती इथं तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर अध्ययन टॉपिक पण दिलेला आहे, अध्ययनाची संकल्पना, स्वरूप, अध्ययनाचे सिद्धांत, उपपत्ती, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, अध्ययन संक्रमण, त्याचे प्रकार, प्रेरणा, बुद्धिमत्तेचे सिद्धांत. आता हे सगळं इथे काय ऍड केलेलं आहे, कारण का याच्यावरती वस्तुनिष्ठ प्रश्न पण प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. इथंच तुम्हाला पुन्हा व्यक्तिभेद आहे, स्मरण विस्मरण आहे, अवदान आहे, अभिरुची आहे, अध्यापन प्रतिमाने आहेत, सर्वसमावेशक शिक्षणामध्ये तुम्हाला विशेष बालकांबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं वर्गीकरण दिलेलं आहे. कारण का हे परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे आहेत, लक्षात घ्या. ते सेपरेटली इथं पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक पार्ट ऍड केलेला आहे बघा, जो खूप महत्वाचा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020
इथं तुम्हाला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रमुख वैशिष्ट्ये पण दिलेली आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी स्थापित समिती, शैक्षणिक धोरणाची दूरदृष्टी आणि 2020 मधील प्रमुख मुद्दे आणि बाकी तुम्हाला इथं संकीर्ण आणि महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं हा मानसशास्त्राचा सिलेबस आहे, लक्षात घ्या. हा मानसशास्त्राचा सिलेबस आहे. याच्या पलीकडे तुम्हाला जास्त काही विचारलं जात नाही. ऑफिशियल वेबसाईट वरती जावा, आपली जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकामधून टीईटी टेट साठी पुस्तकं परचेस करा. जिथं तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळत नाही त्या क्वेश्चन पेपर तुम्हाला पुस्तक स्वरूपामध्ये मिळत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुस्तकाच्या लिंक तुम्हाला मिळतील, पब्लिकेशनचा नंबर तुम्हाला मिळेल. जर काही अडचण आली तर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.